नमस्कार मंडळी, ज्योती किचन स्टोरीज मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण आषाढी एकादशी विशेष उपवासाचे अप्पे बनवणार आहोत। हे अप्पे खायला अतिशय छान लागतात। या अप्प्यांबरोबर मी एक शेंगदाण्याची चटणी सुद्धा बनवलेली आहे, ती सुद्धा खूप छान लागते। हे जे अप्प्यांचं पीठ आहे त्या पिठापासून आपण इडली, डोसा आणि ढोकळा सुद्धा बनवू शकतो। तुम्ही या आषाढी एकादशीला ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला जी बेल आयकॉन दिलेली आहे ती सुद्धा प्रेस करायला विसरू नका, कारण जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण अप्पे बनवण्यासाठी इथे पीठ बनवून घेणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 1 कप वरई घेतलेली आहे आणि 1/4 कप साबुदाणा घेतलेला आहे। हा साबुदाणा भिजवलेला नाहीये, कच्चा साबुदाणा घेतलेला आहे। हा साबुदाणा आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याला चांगलं बारीक वाटून घेऊयात। इथे बघू शकता मी साबुदाणा बारीक वाटून घेतलेला आहे। अशा पद्धतीने थोडंसं रवाळ टेक्स्चरच ठेवलेलं आहे। त्यानंतर आता आपल्याला वरई बारीक करून घ्यायची आहे। तर त्यासाठी मिक्सरमध्ये आपण पहिल्यांदा अर्धा कप वरई बारीक करून घेणार आहोत। तर इथे बघू शकता मी ती वरई सुद्धा चांगली बारीक करून घेतलेली आहे। त्यानंतर राहिलेला अर्धा कप आपण बारीक करून घेणार आहोत। आता आपण जो साबुदाणा आणि वरई मिक्सरला बारीक वाटून घेतलं होतं ते पीठ आपल्याला इथे 1 कप घ्यायचं आहे। मी जे पीठ वाटलं होतं त्यातलं 1/4 कप पीठ हे उरलं होतं। तर आता या पिठामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत। हे सर्व आपल्याला आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामध्ये आता आपल्याला अर्धा कप दही घालून घ्यायचे आहे। इथे मी फ्रेश दही घेतलेली आहे, जास्त आंबट नाही। त्यानंतर यामध्ये आपण एक बटाटा साल काढून अशा पद्धतीने किसून घेतलेला आहे, तो यामध्ये घालायचा आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। तर यामध्ये तुम्ही शेंगदाणे सुद्धा थोडेसे बारीक करून ह्यामध्ये घालू शकता, त्यामुळे क्रंची असा टेक्स्चर येतो अप्प्यांना। हे आता सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपण अर्धा कप पाणी घालून घेणार आहोत। पाणी घातल्यावर आता आपल्याला हे मिश्रण पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। हे अप्प्याचं बॅटर मी आता पूर्णपणे मिक्स करून घेतलेलं आहे। आता यावरती झाकण देऊन याला 15 मिनिट आपण साईडला ठेवून देऊ। इथे आपण शेंगदाण्याची चटणी बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 1/3 कप शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत। त्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत, 2 हिरव्या मिरच्या आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी टाकून याला मिक्सरमध्ये चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे। इथे बघू शकता मी चांगलं असं याला बारीक वाटून घेतलेलं आहे। ही आता चटणी आपली तयार झालेली आहे। चटणीला आपण आता फोडणी देऊन घेऊया। तर त्यासाठी इथे मी फोडणी पात्रामध्ये तेल घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत आणि कढीपत्ता घालून घ्यायचा आहे। हे चांगलं तडतडलं की फोडणी चटणीमध्ये घालून घ्यायची आहे। इथे आपली शेंगदाण्याची एकदम टेस्टी अशी चटणी तयार झालेली आहे। ही चटणी अतिशय छान लागते। तर आता आपण इथे अप्पे बनवून घेणार आहोत। तर हे आपलं बॅटर आता चांगलं मुरलेलं आहे, त्याला एकदा मिक्स करून घेऊया। यामध्ये आता मी 1 चमचा इनो घालून घेणार आहे। इनो ॲक्टिवेट करण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पुन्हा एकदा हे बॅटर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। बॅटर आपल्याला इथे एकसारखं हलवत मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता आपण अप्पे बनवून घेणार आहोत। त्यासाठी गॅसवर मी अप्पे पात्र ठेवलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला आता तेल सोडून घ्यायचं आहे आणि एका ब्रशच्या मदतीने तेल सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे। आता आपण अप्प्याचं बॅटर यामध्ये घालून घ्यायचं आहे। पहिल्यांदा अप्पे पात्रामध्ये कडेने आपल्याला बॅटर ओतून घ्यायचं आहे। मध्ये जर बॅटर आपण पहिल्यांदा ओतलं तर ते लगेच करपू शकतं, त्यामुळे आपल्याला कडेनेच बॅटर ओतून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने मी इथे बॅटर ओतून घेतलेलं आहे। तर इथे बघू शकता तुम्ही आत्ताच यांना किती छान जाळी आलेली आहे
आता आपण याला झाकण देऊन मीडियम गॅसवरती चांगलं भाजून घेऊया। एका साईडने चांगलं भाजून झाल्यानंतर आता आपण याला पलटून घेऊया। बघू शकता किती छान कलर आलेला आहे। अप्पे अतिशय छान भाजलेले आहेत। हे अप्पे अजिबात चिकटत नाहीत, इझिली निघतात। त्यामुळे तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा। उपवासाचे अप्पे तयार झालेले आहेत। बघू शकता किती छान यांना जाळी आलेली आहे। आतून एकदम मऊसूत असे झालेले आहेत। शेंगदाण्याच्या चटणीबरोबर हे उपवासाचे अप्पे अतिशय छान लागतात। तर या एकादशीला हे उपवासाचे अप्पे नक्की बनवा। रेसिपी कशी वाटली कमेंट करून कळवा। आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।